हे आहे नर्मदा नदी। नर्मदा नदीचं आपण दर्शन करतोय। नर्मदा पाहू शकतो पाणी किती आहे। आपलं खानदेशी जेवण आहे, ठेचा आहे आणि आपल्या महाराष्ट्राची चटणी, मराठी चटणी आहे, काही पराठे केलेले आहेत आणि गोळ पण दशम्या पण आहेत। आणि आम्ही या ठिकाणी सुरतहून गाडी निघाली तर जेवणासाठी बसलेलो आहोत। या ठिकाणी मुकेशभाई आहेत, मामाजी आहेत आणि मस्त जेवण चाललेलं आहे। मित्रांनो, प्रवासामधला जो मजा आहे जेवणाचा तो मजाच काही वेगळा आहे आणि प्रवासामध्ये जेवणाची मजा खूप छान येत असते। बरेच प्रवास आपण करत असतो, परंतु घरचं जेवण तर घरचं जेवण असतं प्रवासात। खरं तर मी बऱ्यापैकी टाळतो बाहेर जेवण करण्यासाठी आणि घरचं जेवण सात्विक जेवण असतं। त्या ठिकाणी घरच्या मंडळींनी गोड दशमा दिलेल्या आहेत, लोणचं पण दिलेलं आहे। तर हा जेवणाचा आस्वाद आपण या ठिकाणी घेतोय। आपल्याला पण ही जर्नी खूप सुंदर वाटणार आहे, कारण की या जर्नीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतील, दर्शन पण होईल अष्टभंजन हनुमानांचं। बरेच लोक आहेत जे बाहेरच्या देशाहून सुद्धा हनुमानदादाच्या दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी आम्ही मस्त मजा घेतोय। नरपत भाई देखील आहेत। मराठी जेवण आमचं चाललेलं आहे आणि हा आहे सगळा बाहेरचा व्ह्यू आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, चला जेवण झाल्याच्या नंतर भेटूया सगळ्यांना। जय श्रीराम। मित्रांनो नमस्कार। आता आपण आहोत भावनगर या ट्रेनमध्ये, परंतु आता ट्रेन प्लॅटफॉर्मवरती थांबलेली आहे। आपण पाहू शकतो हे मकरपुरा हे स्टेशन आहे। या ठिकाणी क्रॉसिंग आहे, समोरून एक ट्रेन आपल्याला येताना दिसेल। या ट्रेनमुळे आपण त्या ठिकाणी क्रॉसिंगसाठी थांबलेलो होतो। थोड्या वेळामध्ये आपण या ठिकाणी निघणार आहोत। आता वाजलेले आहेत 5 वाजता सुमारास आपण या ठिकाणी या ट्रेनमधून पुन्हा एकदा मार्गक्रमण करणार आहोत आपल्या सारंगपूरच्या दिशेने। सारंगपूर या ठिकाणी ही ट्रेन नाही थांबत, बोटाद या ठिकाणी थांबते। त्या बोटादून 15 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी हे शहर आहे, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तर आपण पाहू शकतो बरेच पॅसेंजर या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत। आमचा कोच आणि या कोचवरती आपण या ठिकाणी थांबलेलो आहे। तर काही वेळातच आपण या ठिकाणी आपल्या डेस्टिनीला जाणार आहोत। या ब्लॉगमध्ये आपण सगळे सामील व्हा, खूप छान ब्लॉग होणार आहे। आपल्याला लोकोमोटिव्ह आपल्याला दिसत आहे 43648 DGKT या नावाचं आहे त्या दर्जाचं आणि माल वाहतूक गाडी आहे। जवळजवळ 54 ते 55 डबे या गाडीमध्ये असतात। त्याच्यामध्ये व्हेकल्स पण आपण या ठिकाणी पाठवतो, पार्सल पण याच गाडीमध्ये पाठवले जातात। मालगाडी आहे। तर चला मित्रांनो, पुढे जायचं। मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही आता चहा घेतोय। आता चहावाला भाऊ आलेला होता, या ठिकाणी आम्ही चहा घेतोय। चला चहा कशी जरा पिऊन बघूया। छान आहे, अद्रक टाकलेला आहे चहामध्ये, टेस्ट पण छान आहे, बेस्ट आहे। मस्त टेस्ट छान आहे, हरकत नाही आहे रेल्वेचा चहा घेण्यासाठी। मुळात हा रेल्वेतला चहा नाही आहे, तर रेल्वे स्टेशनवरचा चहा आहे। मित्रांनो नमस्कार। आता आम्ही पोहोचलेलो आहोत अहमदाबाद आणि अहमदाबादला या ठिकाणी जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे, परंतु आम्ही घरून जेवण आणलेलं होतं, त्यामुळे आम्ही बाहेरचं जेवण खात नाही। कारण हा आपला नियम पण आहे आणि जिथं चांगलं शाकाहारी मिळतं तेच जेवण आपण या ठिकाणी करतो। आमचे मुकेशभाई या ठिकाणी बसले आहेत, मुकेशभाई पण या ठिकाणी बसलेले आहेत। मुकेशभाई पाहू शकता
कसा झाला आजचा प्रवास मुकेश भाऊ? एकदम मस्त प्रवास झाला असं सांगताय आपले मुकेश भाऊ. आणि या ठिकाणी आपण नरपत भाई पण या ठिकाणी भाई आहेत. नरपत भाई फार मजा घेत आहे जर्नीचा. 10 वाजेपर्यंत आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी 10 नाही 11 पर्यंत पोहोचू शकतो आम्ही. आणि हे आपले काही मित्र आहेत ते पण नंदुरबारहून आलेले आहेत. यांचा प्रवास कसा झाला, कुठून आले ते आपण त्यांना विचारूया. मित्रा, कुठून आले आपण दोघं? नंदुरबारहून. आम्ही पण नंदुरबारचीच आहोत, नवापूर तालुक्यातलं. तालुका कुठला आहे तुमचा? तालुका कुठला आहे का? नंदुरबार प्रॉपर? नंदुरबार नंदुरबारचे आहेत का? नंदुरबारचे आहेत हे भाऊ पण. ते पण जात आहेत कष्टभंजन हनुमानाच्या दर्शनासाठी. मित्रांनो, जवळजवळ आपल्या खानदेशातलेच लोक आहेत या ट्रेनमध्ये. बहुतांश लोक खानदेशी लोक आहेत. आणि त्यात हे काही लोक राजस्थानी घुसून गेले अतिक्रमण म्हणून. पण हरकत नाही, यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्हाला पण शिकायला मिळालेल्या आहेत. आणि आमचे मुकेश भाई तर आयराणी पण बोलतात. त्यांना खास करून अभिमान आहे आमच्या आयराणीचा. मुकेश भाऊंना म्हणजे पहिला व्यक्ती आहे राजस्थानी की ते आयराणी पण बोलतात. कारण की त्यांचा व्यापार वगैरे पाहायला गेलं तर हे सर्वसामान्य लोक असले बसलेले आहेत, पण हे सर्वसामान्य नाही आहेत. 2-3 माणसं, एक करोडपती आहे, एक तेलाचे मोठे व्यापारी बसले आहेत, इकडे बारदांचे व्यापारी आहेत दोघं. पाहायला गेलं तर आम्ही या ठिकाणी एक सर्वसाधारण या ठिकाणी राहणीमान आपण पाहू शकतो आपल्या या दोघं मित्रांची, नरपत भाईची. तर चला बाहेरचा व्ह्यू पण आपण पाहून घेऊ मित्रांनो. चला, या ठिकाणी पाहतोय आपण की जवळजवळ अहमदाबादचं पूर्ण स्टेशन भरलेलं आहे. कालुपुरा हे रेल्वे स्टेशन आहे. आणि आम्ही तुमचं KP-D1 या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहस्र स्वागत करतोय. या ठिकाणी आपण पाहू शकतो फार प्रवासी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. कालुपूर रेल्वे स्टेशनवरती आता गाडी थांबलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण काही वेळ थांबून जेवणाची पण या ठिकाणी वेळ झालेली आहे. बऱ्याच लोकांना नाश्ता करावा लागतो. आपण कुठून आलेले आहेत दादा? नंदुरबारहून आलेले आहेत आपण. नंदुरबारचा आपला प्रवास कसा राहिला? फार चांगला राहिला. आणि आपलं जे काही खानदेश हा भाग आहे, खानदेशातल्या बऱ्याच लोकांना कष्टभंजन मंदिरासाठी दर्शनासाठी जातात, परंतु त्या दर्शनाचं काय महत्व आहे? कशासाठी एवढा तुमचा ओढा असतो? श्रद्धा आहे लोकांची श्रद्धा आहे. आणि खरं आहे, ऐकल्याप्रमाणे श्री हनुमान दादा हे खूप जागृत देवस्थान आहे. आणि त्याची महती म्हटले म्हणजे भगवान स्वामीनारायणच्या वेळेस जे गोपाळानंद स्वामी आणि निष्कुळानंद स्वामी होते, त्यांनी या हनुमान दादाचं या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केलेली होती. आणि आपले दादा नाव काय आपलं? मुन्नाभाई आहेत आपल्यासोबत. आम्ही पण नंदुरबार तालुक्यातील नवापूरचेच आहोत आणि मुन्नाभाई पण नंदुरबारचे काही सहकारी आहेत. सर्वजण आम्ही या ठिकाणी कष्टभंजन हनुमान मंदिरासाठी दर्शनासाठी जातोय. आपण आपल्या नंदुरबारच्या भक्तांसाठी काय मागणं कराल? बस बाबांनी दुसऱ्याला पण यायला चान्स द्याय आणि बाबाच्या दर्शनाचा लाभ सगळ्याला दिला पाहिजे. बरोबर, सगळ्यांना आपल्या दर्शनाचा लाभ मिळाला पाहिजे. खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय की बऱ्याच लोकांना काही व्याधी असतात, त्या व्याधींचं निराकरण करण्यासाठी किंवा काही गोष्टी असतात त्या काही आपण मानतात न मानतात, परंतु त्या सत्य पण आहेत. आणि याच्यासाठीच आपण या ठिकाणी हनुमान दादाचं दर्शन करण्यासाठी सगळेजण जात आहोत. आपल्यासोबत सर्व प्रवासी आहेत. पुढे जर्नी आपली पुन्हा एकदा सुरू होते. रेल्वे आपली निघालेली आहे. वाजलेले आहेत 8 आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की छानसा आपला प्रवास झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोणीतरी सुटलेला आहे, गर्दी त्या ठिकाणी दिसते. चेन पण खेचली गेलेली आहे. नेमकं काय झालंय आपण बघूया. चेन या ठिकाणी खेचलेली आहे आणि लॉक झाले तर सर्व त्या ठिकाणी दरवाजे पण लॉक झालेले आहेत. काहीतरी गडबड झालेली आहे असे असावं.